नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आता सकाळचे 7 वाजलेत आणि मी आता सकाळी इकडे उठली आहे. चला आता माझी बरीच कामं बाकी आहेत ती करूया आणि जसं जमेल तसं आपण शूट करू. कारण माहिती नाही वेळ भेटेल की नाही भेटणार आहे, पण प्रयत्न पूर्ण करणार आहे मी शूट करायचं. तर चला भेटू थोड्या वेळात. बाय. चला आता मी फ्रेश झाली आहे आणि आता माझ्या घरातली जरी कामं आहेत ती मी करून घेते आधी आणि बघू पुढे काय होतं. मला पण काय प्लॅन माहिती नाही आहे कसं काय ते असं ठरवून काय मी करत नाही आहे शूट. जे आपलं रोजचं काम असतं तसंच काही ना काहीतरी काम करताना अधूनमधून जर शूट करायला भेटलं तर त्या गोष्टी मी शूट करणार आहे आणि बघू. मला याची सवय झाली ना. आणि इथे ना हरोबा करतात आहेत चॉपिंग कांद्याची, कारण मीच काय एकटी कामं करू ना, थोडीफार त्यांना पण कामं करायला पाहिजे की नाही, म्हणून थोडंफार त्यांना पण सांगितलं थोडंसं चॉपिंग करून घ्या. जास्त काय मला डिफिकल्ट काम नाही दिलेलं आहे, कांदाच कापायचं काम दिलं आहे बस. पण हे काय की नाईट केली आहे, अजूनपर्यंत झोपले नाही आहेत. आता 9 वाजलेत अजून झोपले नाही आहेत. आता त्यांची 8ला नाईट संपली आहे आणि आज त्यांना काय झोप भेटणार नाही आहे, कारण की बरीच कामं आहे, डेकोरेशन आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. तर 2 सरपंच हो, म्हणून तर काढून दिले होते एवढे, पण सध्या राहू द्या इतकंच बघू. तर सो काय आत्ता मी जस्ट फ्री झाली आहे. थोडं माझं काम होतं जेवणाचा नाश्ताचा तो केला आणि आता मी फ्री झाली आहे. तर हे बघा नाश्ता करते, या सगळ्यांनी नाश्ता करायला. हाय. तर आता मी नाश्ता वगैरे केलं आणि आता मी लागली परत जेवणाला, कारण थोडंसं करून ठेवलेलं, थोडं बाकी होतं माझ्या चपात्या वगैरे करायच्या. तर गरम गरम चपात्या करायला घेऊया. आणि पप्पा, माझा भाऊ आणि हे काय डेकोरेशनच्या मागे लागलेले आहे, थोडंफार जे काय करायचं आहे ते. आणि बाकी जे मेन डेकोरेशन आहे ते आम्ही रात्री करणार आहोत. तर आता मी थोडा स्वयंपाक आहे तो माझा करून घेते. तर इथे मी चपात्या करते, त्या पूर्ण करते. बघा माझे पप्पा कसे गायला चारा घेऊन येतात आहे. आणि आमची बावडी 3 घरांची मिळून ही बावडी आहे. 3 घराची ना, हां 3 घराची मिळून ही बावडी आहे. आता माझी मम्मी पण येईल, तोपर्यंत आपण बावडी बघूया. बावडीतलं पाणी किती येतं. हा बघा, बावडीतलं पाणी. आता माझं नेट नाही चालणार. हे बघा माझी मम्मी आली. ही पाट्टू मम्मी आहे आणि ते पाट्टू पप्पा होते. पाटवण पप्पा मम्मी तिकडे मुंबईलाच आहेत आणि ही पाट्टू मम्मी, गावची मम्मी म्हणजे माझी सासू. गावची मम्मी, मुंबईची मम्मी. बाई याच्याने डोक्यावर खाजत बी असेल ना. आणि हा आमचा घर आहे. तो पण एक ब्लॉग करून टाकू. काय बोललात का तुम्ही? तो पण एक ब्लॉग करून टाकू ना. घर हे कोण आहेत हे होम टूर घ्यायचं. कोण आहेत हे? हो, आम्ही जात होतो आता नदीवर, पण पाऊस आलाय म्हणून आम्ही लोक आता परत रिटर्न घरी फिरलोय. तर पाऊस थांबायची वाट बघूया आणि पाऊस थांबल्यानंतर आपण जाऊया नदीवर. मम्मीची चप्पल कशी तुटली बघा. घेऊन आले शिवायला हवी, ते स्लीपर आहेत ते नेलं. परत येतो आम्ही एक भाई शुभम जरा. भूक लागली. गेला काय रे मम्मी, भूक लागली. होय काय? आता जाताय कुठं मग ना? तर ही आहे आमची कासारी नदी आणि इकडेच विसर्जन पण होतं. इकडे होतं गणपतीचं विसर्जन इकडे, आणि इथून गौरीसुद्धा नेतात आणि म्हणजे गौरी पूजून नेतात इथून. आणि हे बघा इथे कसे उकलट आले, म्हणजे पाणी बघा कसं येते दगडातून, जमिनीतून. आणि मॅडम आमच्या एन्जॉय करतात, थोडं घाबरतात.
जा पाण्यात थोडंसं का नाही. डायरेक्ट मम्मीने सांगितलं साडी भिजली नाही पाहिजे. ती डायरेक्ट डुबकी मारणार आहे. हं? ती डायरेक्ट डुबकी मारणार आहे थोडा. विसर्जनला नेणार ना तू गणपती. तिथे पण तुटला का? आणि तिकडं फिशिंग चालू आहे. हो 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 जा थोडंसं जात तुटला पण मग. असतो ना तो. हे बघा आता ह्यांना हे शोधतात आहे. भेटली ह्यांना छोटे 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 प्रॉन्स. हे बघ एवढा उडी आहे. घातली किती उडी घातली. तर अशा नदीमध्ये छोटे छोटे प्रॉन्स पण भेटतात, पण ते खाण्यासारखे नसतात. ते फिशिंग करण्यासाठी असतात. ते पकडायचे आणि त्यांना परत खायला हे करायचे, कशाला लावायचे, गळला लावायचे आणि मग नंतर ते हे बघा छोटे छोटे प्रॉन्स फिश आहेत. ह्याच्यापेक्षा मोठे असतात ते लावतात, ते जे गळाला लावतात ना ते मोठे असतात. ओके आता ती पिल्ल आहे ती. हां सोडू. सोडा. शांत वातावरण आहे इकडे ना, की असं वाटतं इथे तासन तास बसावं आणि रिलॅक्स व्हावं. पण इतकं वेळ आपल्याकडे हाय नाही अजून. मकर करायचं. अजून आम्ही जेवलो नाही आहे. आता जेवणार घरी जाऊन. अजून मकरचं सगळं डेकोरेशन सगळं करायचं आहे. सगळ्याच गोष्टी आहेत. तर गणपती आणायचं आहे. गणपती आणायचं आहे. आमचे गणपती आज येणार आहे 6 तारखेला. कारण थोडंफार आमचं काहीतरी गणपतीवर वर्क आहे. पहिल्यांदाच आम्ही काहीतरी प्रयत्न करतो आहे. तर होप्सो की तो प्रयत्न आमचा चांगलं व्हावं. माहिती नाही कसं होणार आहे, काय होणार आहे, पण आम्ही खूप मनापासून ज्या गोष्टीचं म्हणजे विचार केलेला की ह्या गोष्टी आपण असं करू तसं करू, त्याप्रमाणे थोडंफार सगळं घडतं आहे. पण 100% आमचा बेस्ट झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे. तर बघू, कारण की माझा हा पहिला गणपती म्हणजे आहे. कारण की मी गणपतीला कधीच एवढ्या 26 वर्षामध्ये मी कधी गावी नाही आलेली आहे. हा माझा पहिला गणपती आहे म्हणजे गावाचा. मी तुमच्याशी हे बोलत होती की हा माझा 26 वर्षातला पहिला गणपती आहे, ते पण कोकणातला. कारण की मी ह्या आधी कधीच गावी गणपतीसाठी नाही आली आहे. मी माझ्या मम्मी म्हणजे पप्पांच्या इथे पण मी कधी गणपतीला नाही गेलेली. गेले ते मे महिन्यामध्ये मी दिवाळी गणपती हे गावाचं म्हणजे कोकणातले मेन म्हणजे मी कधीच बघितलेले नाही, कधी अनुभवलेले नाही आहे. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे गणपती बाप्पांना घरी आणायला आणि ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्यायला. बोलताना पण खूप इमोशनल व्हायला होते. कारण माझी खूप इच्छा होती की आपल्या स्वतःच्या घरी म्हणजे घरात आपल्या जे आपण जिथे राहतो त्या घरामध्ये गणपती बाप्पा आले पाहिजे. त्यांची सगळी सेवा मला करायची होती. तर मी खूप लहान होती, माझ्या पप्पांना सांगायची की आपण आपल्या घरी गणपती आणूया. पण आमच्या गावच्या घरामध्ये माझे एक मोठे काका आहेत, ते गणपती बसवतात. तर म्हणून आपल्या राहत्या घरी आपण कधीच मुंबईच्या घरामध्ये गणपती आणू शकत नाही असं माझ्या पप्पाने मला उत्तर दिलं होतं. पण फायनली ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स मला करायला भेटणार आहे. म्हणून मी खूप खुश आहे. बघू हे दिवस कसे जात आहेत माझे. सॉरी थोडं मी इमोशनल होते, पण मला खूप हॅपी वाटते. म्हणजे मी खूप हॅपी आहे. बस काय बोलू मी. मला त्या गोष्टीचा क्षण म्हणजे मी वाट पाहते कधी गणपती बाप्पा घरी येतील आणि मी सगळं त्यांच्यासाठी करायचं माझा एक छोटासा प्रयत्न चालला आहे. तर बघू. वाजले आहेत 5:45 आणि आता आम्ही जाणार आहे गणपती घ्यायला. तर हे आता झाडातून सुपारी काढतायत, तर दाखवते तुम्हाला मी. बघा किती उंचावर झाड आहे आणि हे बांधावर उभे आहेत.
हे बघा ह्यांनी आणल्यात आता. दाखवा इथे सुपारी. ते सुपारी हेच होते ते. तर आम्ही लोक आता चाललोय गणपती आणायला. तर फायनली आपण गणपती बाप्पाला घरी नेतोय. खूप भारी वाटतंय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. तर चला आता मी ब्लॉग एंड करते. थोडं डेकोरेशनचं आमचं अजून काम बाकी आहे, तो पूर्ण करते. तोपर्यंत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.